नमस्कार मंडळी, गौरीज किचन आणि बरंच काहीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आमच्या लग्नाला 8 वर्ष पूर्ण झाली आणि त्यासाठी माझ्या नवऱ्याने म्हणजेच अतुलने एक सरप्राईज प्लॅन केला. चला तर मग बघूया. आम्ही चाललो आहोत माउंटेनियन रिसॉर्टमध्ये खायला क्या मजा येणारी. मी पापड. मंडळी, मायराने सांगितल्याप्रमाणे आम्ही चाललो होतो रिसॉर्टला. येस, हा रिसॉर्ट आहे कर्जत येथे. याचं पूर्वीचं नाव मॉन्टेरिया रिसॉर्ट असं होतं. आता याचं नाव बदलून स्प्रे रिसॉर्ट असं झालेलं आहे. अतिशय सुंदर आणि वेगवेगळ्या पद्धतीने छान प्रेझेंट केलेलं आहे हे रिसॉर्ट आणि खरंच निसर्गरम्य वातावरणात हे रिसॉर्ट आहे. सो तुम्ही नक्की जा आणि हा व्लॉग पूर्ण बघा. खरं विमान आहे. येस, विमान विमान आहे, एरोप्लेन. बघू आपण आतमध्ये आपण जाऊया नंतर. आला आहे मायराचा रिसॉर्ट. हॅपी. फायनली आम्ही ह्या रिसॉर्टला पोचलो. आता इथे काय काय आहे ते मी तुम्हाला सांगेनच. खरं तर मलाही खूप सारं सरप्राईज होतं इथे गेल्यावर कळालं आणि अतुलने मला एक सरप्राईज दिलं होतं, मायरालाही. सो आम्ही खूपच एन्जॉय केला हा रिसॉर्ट आणि इथे भरपूर साऱ्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत. रिसॉर्ट पण आहे आणि त्याचबरोबर इथे वॉटर पार्क पण आहे. त्यामुळे खूपच धमाल आली आणि मस्त लहान मुलांना खेळायला इनडोअर आउटडोअर असे सगळे गेम्स आहेत. इथे वेगवेगळ्या वेडिंग प्लॅन्स पण करू शकतात. काही पार्टीज असतील त्याही या रिसॉर्टला करू शकतात. रिसॉर्टला पोचल्यावर सर्वात प्रथम आम्हाला रूमची चावी हवी होती. आम्ही 12:30 वाजता चेक इन केलं आणि ही त्यांची रिसेप्शन एरिया आहे. खूप सुंदर होता. गेल्याच आम्हाला छान असं मस्त छान वाटत होतं या रिसेप्शन एरियामध्ये. आम्ही वेटिंग करत होतो रूमची चावी मिळायची आणि आम्हाला गेल्याच तिथे मस्तपैकी मोजितो होते छान प्रकारचे, तर तेही मिळाले आणि रिफ्रेशिंग वाटलं एकदम. चला तर मग आम्हाला रूम मिळाली आहे. मी तुम्हाला रूम सांगते माझी कशी होती आमची. सो सर्वात प्रथम आम्ही रूममध्ये आलो आणि हा असा छान असा बेड आहे, सुंदर असं सजवलेला, मस्त वाटत होतं. समोरच एक वॉर्डरोब आहे, तोही मी तुम्हाला दाखवते. मायरा तर खूपच खुश होती इथे आल्यानंतर. आणि वॉर्डरोबमध्ये छान आपल्याला सगळ्या पद्धतीचे सेक्शन आहेत आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे इथे मला आवडलं ते म्हणजे लॉकर्स. तिथे तुम्ही कॅश किंवा कोणतेही ज्वेलरीज तुमच्या असतील इम्पॉर्टंट तर त्याही तिथे ठेवायला त्यांनी व्यवस्थित लॉकर दिलेलं आहे. टी व्ही आहे, कॉफीचं 2 मग इथे होते आणि कॉफी बनवायचा जगही होता तिथे. इथे छोटासा फ्रीज आहे, त्याचबरोबर टी व्ही आहे, तसंच छान असा मोठा मिरर होता आणि ए सी व्यवस्थित छान कूलिंग होतं. मस्त रूम होती, स्वच्छता होती. समोर असं छान झाडी दिसत होती खिडकीतून पाहिल्यावर. सुंदर असा रूम होता. बाथरूम यांचा प्रचंड मोठा होता, स्वच्छ होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता खूप छान होती. त्याचबरोबर लागणाऱ्या ज्या वस्तू असतात बाथरूममध्ये त्या सगळ्या त्यांनी अवेलेबल केल्या होत्या तिथे आणि हेअर ड्रायरसुद्धा होता त्यांचा. त्याचबरोबर टॉवेल्स पण दिले होते. लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी त्यांनी इथे सोय केली होती आणि छान अशी उत्तम सोय झाली होती आमची. आम्ही खूपच खुश झालो आणि फ्रेश होऊन आम्ही लगेचच लंचकडे निघालो. चला तर मग आपण पाहूया आजचा लंच काय आहे. आणि छान असं मस्त लंच होता. स्मेल खूप छान येत होता आणि इथे गेल्या सुरुवातीलाच होतं ते म्हणजे सूप, कॉर्नचं सूप होतं, हेल्दी होतं, खूपच सुंदर होतं. त्यानंतर सॅलड होते वेगवेगळ्या प्रकारचे, त्यानंतर पापड होतं, भाज्या 3 प्रकारच्या होत्या वेगवेगळ्या, जसं की पनीर आहे, व्हेज कुर्मा आहे, पालक राईस होता, जिरा राईस, साधा राईस होता, दाल फ्राय होतं, रोटी, त्याचबरोबर नानही होते, दाल फ्राय होती, आमरस होता आणि चिकन होतं, अंडा करी होती, चिकन कढी होती. त्याचबरोबर आईस्क्रीम पण होतं त्यांचं, व्हॅनिला आईस्क्रीम. आणि विशेष कौतुक म्हणजे त्यांनी बॉटल्स पण ठेवल्या होत्या, त्याही अशा पॅकिंगच्या बॉटल्स होत्या, त्यामुळे
पाणी चांगलं वाटलं आम्हाला तिथलं. म्हणजे स्वच्छता हायजेनिक खूप छान होती. हाय. तो पार्टी सुरू होतीये. आताच पार्टी झाली सुरू, पण जेव्हा पुढे पुढे जाऊ तेव्हा एवढी मजा येईल ना. हा, जेवण पण छान आहे. खरं बोल, तुम्ही पण या रिसॉर्टला पक्का. हाय, बघा मी दादाला पकडले. छान आमची पेटूपूजा झाली. त्यानंतर आम्ही रूमवर गेलो, थोडंसं रेस्ट केलं आणि त्यानंतर आम्ही इथे पूलकडे आलो. स्विमिंग कॉस्ट्यूम घालून आम्ही आलो होतो. यांचे प्रत्येक गोष्टीचे असे टायमिंग आहेत. जसं की या पूलचा टायमिंग आहे, स्विमिंग पूलचा टायमिंग सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. त्याचबरोबर वॉटर पार्क पण आहे आणि वॉटर पार्कचा टायमिंग आहे 3 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी पण आहेत, त्या सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहेत. प्रत्येक गोष्टीला इथे टायमिंग आहेत आणि आम्हाला खूपच आवडलं यांची जी सोय होती किंवा जे टायमिंग होतं प्रत्येक गोष्टीचं. तर आम्ही सगळ्यात पहिले पूलमध्ये गेलो आणि ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आम्ही दुसऱ्या दिवशी करणार होतो. सो आम्ही सकाळी ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज केल्या दुसऱ्या दिवशी आणि आदल्या दिवशी आम्ही पूल आणि वॉटर पार्क एन्जॉय केला. सो बघा, आम्ही खूपच धमाल केली. इथे मोठ्या प्रमाणात स्पीकर लावला होता, छान गाणी होती, डान्सही आम्ही केला. काही कारणास्तव यूट्यूबच्या काही रिस्ट्रिक्शनमुळे मला साऊंड सिस्टीम तुमच्यापर्यंत दाखवता येत नाही आहे, कोणती गाणी प्ले झाली होती, आम्ही कशाप्रकारे डान्स केला. त्यामुळे ते मी म्यूट करूनच तुम्हाला दाखवते. पण खूप छान असं मस्त म्युझिक लागलं होतं. आम्ही तिघांनी फर्स्ट टाईम आम्ही तिघं आलो होतो. याच्या आधी पण आम्ही तिघं गेलो होतो रिसॉर्टला, पण त्यावेळेला मायरा पण खूप छोटी होती. सो आम्ही तितका एन्जॉय नाही करू शकलो. पण या वेळेला आम्ही गेलो आणि आम्ही खूपच धमाल केली. आणि हा रिसॉर्ट खरं तर तसाच होता, म्हणजे वेळ अपुरा पडेल इतकं छान त्या रिसॉर्टमध्ये बऱ्याच गोष्टी होत्या. हे आहे वॉटर पार्क आणि वॉटर पार्क 3 वाजता चालू झालं. आम्ही वॉटर पार्कमध्ये पण आलो आणि खरंच खूपच मजा केली. म्हणजे मायराने तर प्रचंड धमाल केली आणि ही जी बकेट होती पाणी भरून ती अशी अंगावर पडते, खूपच सुंदर वाटत होतं. आम्ही खूपच एन्जॉय केला. तुम्ही पूर्ण व्लॉग बघा हा शेवटपर्यंत, तुम्हाला प्रत्येक गोष्टी कळतील या रिसॉर्टमध्ये काय काय आहे, कशा प्रकारे आहे ते. मायरासोबत मी पण खूपच एन्जॉय केला आणि इथे स्लाईड पण खूप छान आहेत, मोठ्या आहेत आणि प्रचंड छान मजा येत होती आम्हाला. आणि मायराने पण फर्स्ट टाईम डेअरिंग केलं, इतकं सुंदर. आम्हाला वाटलंही नव्हतं की ती ह्या ॲक्टिव्हिटीज करेल, पण तिने खूप एन्जॉय केला. ए मावडी मी मावडी थांब जरा, थांब 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 नाही. हो, उभी आहे उभी आहे. हां जा, बाय. या
पप्पा माझा का नाही? हा काय तुझाच आहे अरे कोण आहे? एकटाच. मायरा तर पूलमधून बाहेरच यायला बघत नव्हती. तिने इतकं एन्जॉय केलं आणि वेगवेगळ्या प्रकारे असे डान्स करत होती. आम्हालाही बघून हसायला येत होतं. इतकी सुंदर मजा केली. रिसॉर्ट खूपच स्वच्छ आहे. इथलं सगळ्याच गोष्टी खूपच छान आहेत. चारी बाजूनी निसर्ग आहे, भरपूर झाडी आहेत. सो खूपच मजा आली. तुम्ही पण या रिसॉर्टला नक्की या, कारण खूप छान त्यांची सगळ्याच गोष्टी आहेत. म्हणजे फूडपासून ते पूलपासून सगळ्याच गोष्टी, त्यांची मॅनेजमेंट, त्यांचे टायमिंग्स सगळ्याच एकदम परफेक्ट आहेत. आम्हाला खूपच आवडला हा रिसॉर्ट. खरं तर हा 3 स्टार आहे रिसॉर्ट, त्यामुळे त्याच प्रकारे सगळ्या गोष्टी त्यांनी अवेलेबल आम्हाला केल्या होत्या. मध्ये खरं तर धमाल करून मायरा थकतच नव्हती. पण आम्हाला बऱ्याच गोष्टी होत्या, जसं की ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज पण होत्या. जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ते आम्ही दुसऱ्या दिवशी चेकआउट केल्यानंतर आम्ही बाकीच्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज केल्या. तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच. त्याचं कारण असं की त्यांनीच आम्हाला रिसॉर्ट मधल्या लोकांनीच आम्हाला आयडिया दिली की तुम्ही ज्या दिवशी याल, चेक इन कराल, त्या दिवशी तुम्ही पूल आणि वॉटर पार्क एन्जॉय करा आणि त्यामुळे म्हणजे गडबड होणार नाही आणि ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी पण तुम्हाला इझिली रिलॅक्समध्ये करता येतील. सो त्यांनी सांगितलं की चेकआउट कराल त्याच्यानंतर तुम्ही सामान तुमचं गाडीमध्ये ठेवून तुम्ही बाकीच्या ॲक्टिव्हिटीज करू शकता. तर त्यांनी तोही आम्हाला एक छान म्हणजे ऑप्शन दिला आणि त्याचप्रमाणे आम्ही सगळ्याच गोष्टी एकदम छान पद्धतीने केल्या. त्यानंतर आम्ही स्नॅक्सकडे गेलो, स्नॅक्स खायला, आणि इथे छान असं त्यांचा संध्याकाळचा ढोकळा होता. त्यानंतर त्यांनी दाबेली ठेवली होती. वेगवेगळं फूड असतं, प्रत्येक वेळेला सेम नसतं. सो आम्ही ते एन्जॉय केलं आणि नंतर आम्ही फ्रेश होऊन आमचा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं. हॅपी ॲनिव्हर्सरी अँड हॅपी बर्थडे टू गौरी. पण पहिला पहिला आमच्या माऊला. थांबा थांबा आपण थांबा थांबा थांबा. माझा हॅपी बर्थडे नको आहे. मुआ. मी पण 2 जण थांबा ना. दे हा मम्माला हॅपी ॲनिव्हर्सरी. ये कापून नाही देणार तुला पण. खाऊ का? खा बिंदास. हॅपी ॲनिव्हर्सरी बाबू. मुआ. हॅपी ॲनिव्हर्सरी. हॅपी ॲनिव्हर्सरी. हॅपी ॲनिव्हर्सरी मी अँड गौरी. हॅपी ॲनिव्हर्सरी. ये मायराने ठरवलंच होतं की फुल चिल मारून जायचं, वेकेशन फुल एन्जॉय करायचं. सो ती एन्जॉय करत होती आणि आम्ही तिला अडवत नव्हतो. ती तिच्या पद्धतीने छान एन्जॉय करत होती, रिलॅक्स करत होती. आणि खरं तर हे सरप्राईज प्लॅन आम्हाला दोघांनाही खूपच आवडला होता, अतुलने दिलेला. चिल मारते मायरा. काय करते? चिल मारते. इंडोर गेम चाललो आम्ही रात्री. हाय चलो आम्ही चाललोय रात्री फिरायला. गेम्स जसं मी सांगितल्याप्रमाणे इथे भरपूर सारे इनडोअर गेम्स आहेत. आउटडोअर गेम तर तुम्ही पाहिलेच. ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी तर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी करणार आहोतच, पण हे इनडोअर गेम आम्ही रात्री खेळत होतो आणि खूप मस्त, म्हणजे मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत इथे. म्हणजे सापशिडी म्हणा, लुडो, चेस, पुन्हा त्याचप्रमाणे कॅरम, टेबल टेनिस, सगळ्या गोष्टी अशा मोठ्या प्रमाणात आहे. आणि अशी मोठी सापशिडी बघून आणि हे सगळं बघून मायरा तर खूपच खुश होती.
आम्ही दोघींनी खूप एन्जॉय केला. त्यानंतर अतुल आणि मी आम्ही पण काही गेम्स खेळलो, धमाल केली. मायरानेही खूप सारं एन्जॉय केलं. आणि इथली खरंच स्वच्छता खूपच आहे, म्हणजे इतकं छान त्यांनी मेंटेन केलेलं आहे. पहिले म्हणजे प्रत्येक गोष्टी सोंगटीपासून सगळ्या गोष्टी तिथे व्यवस्थित आहेत अवेलेबल, असं काहीच नाही आहे. बऱ्याचदा आपण रिसॉर्टला जातो आणि तिथे सगळ्या गोष्टी अशा मेसी असतात, बरोबर नसतात. त्यामुळे तसं इथे काहीच नव्हतं, व्यवस्थित होतं. बॅडमिंटन सारखं आपला बॅट बॉल. मम्मा मम्मा मी खेळू. बाहेर टाक. छान गेम्स खेळून झाले. त्यानंतर आम्ही प्लेग्राऊंडवर आलो. तिथे पण लहान मुलांसाठी छान असे झुले होते, सीसॉ आहेत, घसरगुंडी आहेत, सगळ्या गोष्टी इथे छान आहेत. आणि त्यानंतर इथे खूप मोठा असा क्रिकेटचा टर्फ आहे. क्रिकेटचा टर्फ तर प्रचंड मोठा होता, छान होता. म्हणजे जर तुम्ही फॅमिली किंवा खूप मोठा जर ग्रुप आला, फ्रेंड्सचा ग्रुप आला, तर तुम्ही इथे खरंच खूप एन्जॉय करू शकतात. टर्फमध्ये तुम्ही क्रिकेट छान खेळू शकता, खूप सारं एन्जॉयमेंट करू शकता. त्यानंतर आम्ही गेलो डिनरकडे. चला तर मग आजचा काय डिनर आहे ते बघूयात. तर सगळ्यात आधी इथे मंचाव सूप आहे आणि छान होतं हे सूप, व्हेज मंचाव सूप होतं. त्यानंतर सॅलेड आहे, पापड आहेत, लोणचं आहेत, चटण्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, चीज कॉर्न बॉल्स होते, ते येतच होते, थोडेसे संपले होते, पटापट लोकांनी खाल्ले होते. त्यानंतर व्हेजिटेबल्स आहेत, 2-3 प्रकारच्या भाज्या होत्या, राईस होता, दाल फ्राय होती, जिरा राईस पण होता, साधा राईस पण होता. त्यानंतर रोटी, नान हे पण होतं तिथे अवेलेबल. त्यानंतर शाही तुकडा होता स्वीट डिशमध्ये, आईस्क्रीम होतं, चोको चिप्स, आणि आईस्क्रीमची क्वालिटी प्रचंड छान होती. चिकन क्रिस्पी होतं, चिकन फ्राय होतं, त्याचप्रमाणे चिकन कढी पण होती नॉनव्हेजसाठी, आणि वॉटर बॉटल्स पाण्याच्या व्यवस्थित होतं. आणि त्यांचं खरं सांगू का तर खूप इतकं वातावरण छान होतं. रूफटॉपवर त्यांचं जेवण त्यांनी रात्रीचं ठेवलं होतं आणि तिथे म्युझिक, कराओके म्युझिक आणि सगळं चालू होतं आणि छान असं वातावरण आणि खूप सुंदर वाटत होतं. आम्हाला खूप मजा आली आम्हाला रात्रीच्या जेवणामध्ये. आणि तिथे खूप पब्लिक डान्स पण करत होते, एन्जॉय करत होते जेवण. सो नाईटचं जेवण आमचं डिनर मस्तच झालं. आम्ही झोपतोय आता. गुड नाईट गुड फ्रेंड्स. नाईट. गुड नाईट फ्रेंड्स. गुड नाईट आई बाबा सगळे. सोपा डोक्यावर घ्या. ए जवळ 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 जवळ. झोपा 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 झोपा. चिनी चाव चाव. चिनी चाव चाव. मिनी म्याव म्याव. चिनी चाव चाव मिनी म्याव. काय बाबा?
ती छान झोप झाल्यावर सकाळी 8 वाजता इथे छान ब्रेकफास्ट होता. ब्रेड बटर जाम असा हेल्दी ब्रेकफास्ट होता. त्याचबरोबर इथे मेथी थेपला होता. खूपच सुंदर असा मेथी थेपला, चटणी, पोहे होते, इडली, चटणी, सांबार होतं. सगळाच हेल्दी नाश्ता होता इथे आणि चटणी सांबार खूपच छान होतं. त्यानंतर इथे फ्रेश व्हेजिटेबल ज्यूस होता. अतिशय हेल्दी असा हा ज्यूस होता. बुर्जी होती, अंड्याची बुर्जी होती. त्याचप्रमाणे चोकोज, कॉर्नफ्लेक्स हे पण होतं. चहा, कॉफी, दूधही होतं. त्याचबरोबर फ्रूट्स होते, वॉटरमेलन होतं कटिंग्स आणि खूपच हेल्दी नाश्ता होता आणि भरपूर व्हरायटी होती नाश्त्यामध्ये. सो आम्ही खूप एन्जॉय केला ब्रेकफास्ट. तर ब्रेकफास्ट झाल्यानंतर आमचं चेकआउट होतं. मायरा इथे थोडं एन्जॉय करत होती आणि सकाळी मॉर्निंगमध्ये ती प्ले एरियामध्ये आली, थोडीशी खेळली. चेकआउट केलं आणि आमचं सगळं सामान आम्ही गाडीत नेऊन ठेवलं आणि त्यानंतर आम्ही ॲडव्हेंचर गेमकडे वळलो. हे आहे आर्चरी आणि शूटिंग, रायफल शूटिंग. सो आम्ही इथे आलो आणि आम्ही गेम एन्जॉय केली. बघा. हा आमचा रायफल शूटिंगचा रिझल्ट आहे. आम्ही अशा प्रकारे 5 चान्स होते त्यांचे आणि त्याप्रमाणे माझं बऱ्यापैकी छान म्हणजे व्यवस्थित झालं आणि अतुलचं तर खूपच छान बऱ्यापैकी नेम लागला. पप्पा मारते बाण, मम्मा पण मारते बाण. मम्माने मारला आहे मम्मा. तर आम्ही आउटडोअर ॲक्टिव्हिटीकडे वळालो. झिप लाईन अतुलने केलं. चला बघूयात कशा प्रकारे केलं. पप्पा हाय पप्पा. ओ ये ओरड. त्यानंतर ही प्रचंड मोठी अशी ॲक्टिव्हिटी होती, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी. इथे बरेचसे अशा वेगवेगळ्या लेवल्स होत्या, त्या क्रॉस करायच्या होत्या, पार करायच्या होत्या. खरं तर बघून खूपच टफ आहे आणि खरंच काही ठिकाण अशी होती, काही गोष्टी अशा होत्या की त्या प्रचंड टफ होत्या आणि बॅलेन्स करणं खूप महत्त्वाचं होतं. सगळ्याच गोष्टी कॉन्सन्ट्रेशन करून, बॅलेन्सिंग करून, कॉन्फिडंटली अतुलने ते पूर्ण सक्सेस करून दाखवलं आणि आम्हाला खूपच छान वाटलं. खूप कमी पिरियड्समध्ये, काही लोकांना तिथे वेळ लागत होता, पण अतुलने 8 मिनटामध्ये ही पूर्ण ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी पूर्ण केली आणि छान असं व्यवस्थित तो करत होता.
आम्हाला खूपच मजा आली ही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करताना. सेफचं म्हणाल तर तिथे खूप व्यवस्थित त्यांनी सेफ्टी दिलेली आहे. हेल्मेट्स आहेत, हातात हँडग्लोव्ज आहेत, त्याचप्रमाणे त्यांचं लॉकिंग सिस्टीम म्हणजे काही जर पाय घसरला किंवा कोणत्याही गोष्टी मध्ये काही इनबॅलन्स झाला तर त्यांची सेफ्टी खूपच आहे तिथे छान. त्यामुळे अजिबात टेन्शन नव्हतं. पण तरीसुद्धा ह्या ॲक्टिव्हिटी करताना आपण घ्यायची काळजी, आपल्याला जर कॉन्फिडन्स असेल तरच ही ॲक्टिव्हिटी करावी असं माझं म्हणणं आहे. तर अतुलने तर ती छान पद्धतीने केली. व्हिडिओ थोडा मी फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवते कारण एवढा वेळ तुम्हालाही मला व्हिडिओ शेअर करणं शक्य होणार नाही. सो हे अशा प्रकारे बघा, तुम्ही बघूनच तुम्हाला कळेल की कशी टफ पण काही गोष्टी होत्या तिथे आणि त्या सगळ्या सक्सेस करून अतुलने छानपैकी ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी केली. माझं खरं तर मला कॉन्फिडन्स नव्हता की मला ही ॲक्टिव्हिटी जमेल का. फार पूर्वी मी खूप सारे गेम्स वगैरे खेळले आहे, पण आत्ता तितक्याच कॉन्फिडेंटली येईल का असं कॉन्फिडंट नव्हता मला फार. पण मी म्हटलं प्रयत्न करणार आणि करूनच दाखवणार. सो मी पण ही ॲक्टिव्हिटी केली, तुम्हाला पुढे बघायला मिळेलच व्हिडिओमध्ये. आणि मी पण सक्सेसफुली ही ॲक्टिव्हिटी केली. सो अतुलची तर झालीच आहे आणि मायरासोबत मी खाली थांबली होती. अतुलची झाल्यानंतर मी आली. मी ही ॲक्टिव्हिटी करताना मला पहिले मी जेव्हा अतुलने केली फर्स्ट, सो मी काही गोष्टी बघितल्या की डोक्यात एक ठेवलं की अशा प्रकारे काही गोष्टी बॅलन्स करायच्या, थोड्या आयडियाने, थोड्या वेगवेगळ्या गोष्टींच्या प्लॅनिंग करून ह्या ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करायची. बघताना खरं तर खूपच सिम्पल वाटते. तुम्हीही बघाल तर तुम्हालाही काही गोष्टी खूप सिम्पल वाटतील, पण एवढ्या उंचावर जाऊन म्हणजे अक्षरशः 3-3 मजल्यापर्यंतची उंची होती पुढे पुढे जाऊन, आणि तिथपर्यंत ही ॲक्टिव्हिटी करत करत जाणं खरं तर बघताना सोपं वाटतं आहे, पण तितकं सोपं खरंच नव्हतं. जेव्हा मी स्वतः तिथे करायला गेली तेव्हा काही गोष्टींमध्ये मलाही टफ वाटलं. कुठेतरी या काही गोष्टींमध्ये असं वाटलं की आपण परत येऊयात, नको करूयात, बॅकआउट घेऊयात. पण नंतर विचार केला की फार पूर्वी लग्नाआधी किंवा बाळ व्हायच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी मी खरंच खूप छान करायचे आणि रँकिंगमध्ये असायचे, शाळेमध्ये म्हणा, कॉलेजमध्ये म्हणा. पण त्यानंतर माझा कॉन्फिडन्सच पूर्णपणे गेला होता आणि खूप वर्षानंतर मी खूप कॉन्फिडेंटली करणारच असं ठरवलं होतं आणि फायनली मी ही ॲक्टिव्हिटी केली आणि खूपच छान वाटली. खरं तर तुम्हाला जर खरंच कॉन्फिडन्स असेल तरच ही ॲक्टिव्हिटी इथे आलात या रिसॉर्टला तर करा, खूप एन्जॉय कराल आणि खरंच खूप वर्थ आहे हा रिसॉर्ट. सगळ्याच गोष्टी खूप छान आहेत इथे, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज पण आहेत. झिप लाईन मी नाही केली, त्याचं कारण असं आहे की झिप लाईनबद्दल मला तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे, म्हणजे भीती नाही वाटत, पण काही गोष्टी मी ऐकल्या आहेत ॲक्सिडेंटली. सो त्यामुळे मी झिप लाईनचा प्रयत्न नाही केला. पण बाकी मी सगळ्या इथल्या ॲक्टिव्हिटीज, सगळ्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज, पुन्हा रिसॉर्ट, पुन्हा वॉटर पार्क, सगळ्याच गोष्टी मी खूपच एन्जॉय केल्या. मायराने पण केल्या. अतुलने दिलेलं हे सरप्राईज प्लॅन रिसॉर्टचं आम्हाला खूपच आवडलं, प्रचंड आवडलं आणि यावर्षीचं माझी ॲनिव्हर्सरी खूपच छान सक्सेसफुली झाली. सो त्यानंतर आम्ही घरी जायचा प्लॅन करत होतो आणि आमचं चेकआउट तर झालंच होतं आणि तिथे जवळच रिसॉर्टच्या बाजूला एक विमान होतं जे खूप वर्षापासून तिथे त्यांनी सेट केलेलं आहे आणि ते विमान मायराला आम्ही दाखवायला नेलं आणि तिने खूपच एन्जॉय केलं. सो आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि या रिसॉर्टला नक्की व्हिजिट करा, तुम्ही खूपच एन्जॉय कराल, मी खरंच सांगते, गॅरंटी देते. सो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय.